एक्सक्यूज मी एजे, मी आले. माहिती आहे मला. 3 फुटाच्या अंतरावर आहेस. ऑब्विसली दिसतेस तुम्हाला. तुम्ही मला जॉब दिलाय. अपॉइंटमेंट लेटर मिळाले ना? हो, पण त्यावर माझं काम काय ते लिहिलं नव्हतं. यातला डेटा टॅली कर. घे. हा, कुठे झाली? मी काम दिलं ना ते करायला चालले. तुझा डेस्क इथे आहे. इथे बसायचं आणि काम करायचं. वा. झालं का? केव्हाच? डॉक्युमेंट्स तर ठीक आहेत दादा. आय होप हे दिल्यावर विक्रांत दादा लवकरात लवकर जेलमधून सुटेल. तुला काय वाटतं प्रमोददा? म्हणजे किशोर दादाचा कॉन्टॅक्ट, त्यांनी केलेलं प्रॉमिस तो पाळू शकेल? डोंट वरी विराज. किशोर दादा जर बोललाय ना की सर्व काही ठीक होईल, तर मग नक्की सगळं ठीक होईल. आय ट्रस्ट यू. बोलता बोलता शब्द होती मुखे, चालत्या पावलांची वाट काही चुके. बोलता बोलता शब्द होती मुखे, चालत्या पावलांची वाट काही चुके. नजरेनं नजरेशी तुझ्या हित गुज करताना, नजरेनं नजरेशी तुझ्या हित गुज करताना, एक रूप होण्यासाठी श्वास आसवले. फाईल केली चेक? हो, फॉन्ट एकदम व्यवस्थित आहे, प्रिंटआउट नीट नेटके आहेत, सगळं अलाइनमेंट पण प्रॉपर आहे. झालं. फाईल चेक करणं म्हणजे फॉन्ट चेक करणं नसतं लिहा. प्रत्येक फाईलचा एक पर्पज असतो, आणि तो समजून ती फाईल चेक करावी लागते.
मी तुला शिकवतो की हा पर्पज कसा चेक आहे, फाईल नीट कशी चेक करायची. ओपन. हो हो विश्वरूप कळलं मला. पाठवते मी 2 डबे. आता फोन ठेव बघू. सांगूही देत नाही. दुर्गा ऐक माझं. अभिरामला जेव्हा डबा पाठवशील ना आज, तेव्हा एक एक्स्ट्रा डबा पाठव. हं? आणि गोड जरा जास्त पाठव. ठीक आहे? मस्त छान. वहिनी एजंटना 2 डबे हवेत. म्हणजे एजंटना खूप भूक लागली असणार. सर तू मॅड आहेस का? एजंट बरोबर कोण जेवणार आहे ते विचार. नक्कीच कोणीतरी स्पेशल असेल. एजंटच्या क्लायंटसाठी असेल. पण क्लायंट असतं तर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले असते ना. असं नाहीये, क्लायंटसाठी पण मागवतात ते डबे. पण तसं असेल तर काहीतरी सांगतात स्पेशल बनवायला. तर सांगितलं तर नाहीये. मला कळलं. एजंटच्या मित्रासाठी असेल डबा. सरू मित्र असतील तर घरी नाही का येणार? हा. मग कोण असेल? कोण असेल? वहिनी तो डबा लीलासाठी तर नसेल. लीला ऑफिसमध्ये कशाला जाईल? काहीतरी बोलू नकोस. का नसेल सांगा वहिनी. तसं पण तिला आपल्या घरचं खायची सवय लागली आहे ना. तिच्या घरी कुठे चांगलं चुंगलं बनतं. मग ती कुठे जाणार जेवायला? ऑफिसमध्ये. हा दुसरा डब्बा ना लीलासाठीच असतो. ऑल ओके का परत सांगू? मला एकदा सांगितलं की कळतं. हे काम अगदीच नवीन आहे म्हणून ते मगाशी मला काही कळलं नव्हतं. पण मुळात मी काही अशी ढ नाहीये. पण तरी जस्ट इन केस. तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेवर शंका घेऊ नका. म्हणजे कसं आहे, एकतर हा जो जॉब आहे तो मी काही मागायला गेले नव्हते. तो आपणहून माझ्याकडे असा चालत आलाय. म्हणजे बघा किती भारी कॅन्डिडेट आहे. एक लक्षात ठेव, पण विसरू नको की मी तुझा बॉस आहे. ओके? पण मी तुमची बायको आहे. आणि खरं तर बायकोच कायम बॉस असते. अँड द बॉस इज ऑलवेज राईट. हे बघ, हे ऑफिस आहे. पण ऑफिस आज मध्ये यू जस्ट अन एम्प्लॉय. हो का? एक मिनिट. ऑफिस आवर्स मध्ये मी तुमची एम्प्लॉई आहे. म्हणजे इतर वेळेस मी तुमची बॉस आहे. हेच ना? मग तर काय बेस्टच झालं. काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा मी काय काय करते ते. हे बघ, हे सगळं बोलण्यापेक्षा नीट काम कर. एजे उगाच मला गंडवू नका. मला माहितीये काही महत्वाचं वगैरे काम नाही येते. ते फाईल सगळे उत्तमच आहेत. उगाच दिलंय तुम्ही मला हे का. एजे खरं खरं सांगा आता. मला माझी आठवण येत होती म्हणून मला बोलवून घेतलंय ना इकडे. असं काहीही नाहीये. असंच आहे. मग हे माझे टेबल तुमच्या केबिन मध्ये का लावलंय तुम्ही?
कारण तू PA टू द डायरेक्टर आहेस. बर, मग विश्वास दादा कोण आहे? डायरेक्टर्स PA. हे बघा, पुन्हा मला असं वेडं बनवत आहे. अरे AJ सर, लीला मॅडम, अहो काय चाललंय? किती मोठ्या आवाजात बोलताय तुम्ही? जरा हळू भांडा. आम्ही भांडत नाही. होय काय? तू हे सांगायला इथे आलायस? नाही नाही नाही, मी हे सांगायला आलोय की आपला जो क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर आहे ना, तो आज येणार नाहीये. म्हणजे तो सोमवारी म्हणालेला की मी मंगळवारी येतो, मंगळवारी म्हणाला की मी बुधवारी येतो, बुधवारी म्हणाला की मी गुरुवारी येतो. बस. नाही नाही, म्हणजे एकंदरीत हा असा सगळा मामला आहे हे सांगायला आलेलो. एक मिनिट, विश्वा दादा, मला सांग, क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं काम काय असतं? आपले सगळे डिपार्टमेंट सुरळीत चालले आहेत की नाही हे जो चेक करतो तो क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर. येस येस, माझं ठरलंय. मी ना आजपासनं क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरच आहे. तसे इथे कॅबिनमध्ये बसून मला बोरच होते. तू आणि क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर. हे बघ लीला, हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये. ते मी ठरवे. आणि लीला बरोबर काम करताना 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, लीलासाठी कुठलंही काम अवघड नाही. दुसरी गोष्ट, लीला कुठलंही काम करायला घाबरत नाही. आणि तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट ती तुम्हाला माझ्या कामातनं कळेलच. विश्वा दादा, लेट्स गो. येस आलोच. किती पॅकेट्स आहेत रे? 50. जा बघा जरा पटपट काम करतात का नाही बघा, नुसतं उभे राहू नका. एक काम कर, 1500 कर. डायरेक्ट 1450 जास्तीच आहे. जेवढं सांगतो तेवढं कर, बाकी मी बघतो. मी येऊ तुझ्या बरोबर? नाही, एजेंनी नक्की कुणासाठी डबा मागवला असेल? कधी मुलांसाठी डबा मागवत नाहीत. मग आजच असं कोण आलं असेल रेस्टॉरंटमध्ये? ओके, आता मला व्यवस्थित कळलंय का क्वालिटी अश्युरन्स मॅनेजरचं काम काय असतं ते. विश्वा दादा, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं एकदम परफेक्ट करीन. आता बघच, हे काम ना लीलाच्या डाव्या हातात. सॉरी लीला मॅडम. लीला मॅडम, तुम्ही अशा एक्साइट होऊ नका. तुम्ही अशा एक्साइट झालात ना की मला जरा धडकीच भरते. विश्वा दादा, वाय फिअर वेन लीला इज हिअर? आता तू बघच, ह्या रेस्टॉरंटमध्ये चुकीचं काम करणाऱ्या आणि एजंटच्या बिझनेसकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाची कॉलर धरणारी मी. नाही नाही, मी काही वाईट केलं नाही. मी प्रामाणिक आहे AJ सरांशी. विश्वा दादा, फॉलो मी. ओके. अहो पण साहेब, खूप मोठी रिस्क आहे. छोट्या मोठ्या रिस्क मी घेतच नसतो. नाही, अशी लहान सहान डील करायला मी काय कारकून वाटलो का तुला? मी असताना तू कशाला काळजी करतोयस? आपली चोरी एवढ्या सहजासहजी कोणालाही कळणार नाही. मला कळलं. काय कळलंय तुला? ओ सर, विश्वा दादा मला जे समजत होता ना काम, ते समजले. आपण इथे का आलोय? का म्हणजे काय दादा? हे बघ, आज ना आपण सगळी डिपार्टमेंट पालथी घालायची. म्हणजे ही लीला आता इथेही भोचकपणा करणार? बाय द वे,
तू इथे काय करतेस? ते ऍक्च्युली आजपासून मी ऑफिस जॉईन केलंय. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. मी खूप एक्साइटेड आहे. बरं, मी आता निघते, खूप कामं करायची आहेत, हा. प्लीज. धावती ट्रेन. मला एक सांग, ते क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर भिडे जॉईन केलं का त्यांनी? नाही नाही, ते जॉईन करणार होते, पण त्याचं काय झालं, गंमतच झाली. म्हणजे ते मुद्द्याचं बोल, हा पटपसारा नकोय. नाही, त्यांनी जॉईन नाही केलं अजून. विश्वदादा चल. मला जावं लागेल. आलो. बोरकर, 500 पॅकेट्स अजून वाढव. पण सर आधीच आपण जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तो क्वालिटी मॅनेजर भिडे जॉईन करायच्या आधी जमेल तेवढा हात साफ करून घेऊ. कळलं? बोल. खूप बिझी आहात का? नाही, बोल ना. मगाशी लीलाशी बोलत होतो. लीलाशी? एक मिनिट, ती तिथे काय करतीये? अगं, आजपासून ऑफिस जॉईन करते ती. तिने बाबांकडनं नोकरी मिळवली. तू तिला घरातनं बाहेर काढलं असलंस तरी बाबांकडनं सिंपती कशी मिळवायची हे तिला बरोबर माहिती आहे. काय? हिचं काय करू मी? बापरे, ठेवते मी. हे काय, तुम्ही रोजच्या रोज इन्व्हेंटरी अपडेट करत नाही का? मॅडम, इथे पहिल्यापासून अशीच पद्धत आहे. अहो, पण इथे एकाच वस्तूचे 4-4 बॉक्सेस आहेत, काय गरज आहे? अहो मॅडम, इतकं मोठं हॉटेल आहे, इथे असणारच की असं. असतं म्हणजे? हे बघा, इथे पहिला बॉक्स मागवलाय तुम्ही मे मध्ये, बरोबर? मग दुसरा जून, मग सप्टेंबर, आणि हा संपायच्या आधीच तुम्ही बाकी सगळे बॉक्सेस मागवले. ते ताळतंत्रच नाहीये. आता मला सांगा, ह्या सगळ्या वस्तू इथे पडल्या पडल्या खराब झाल्या तर याची नुकसान भरपाई कोण करणार, तुम्ही की एजे? अहो मॅडम, हे बघा, मला कारण देऊ नका. रोजच्या रोज किती गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, किती गोष्टी उरल्या आहेत, काय नकोय, काय आणायला हवंय, हे सगळं इथे अपडेट व्हायला हवं. आणि हे बघा, अशीच पद्धती वगैरे मला सांगूच नका. कारण काय, पद्धती आपणच आपल्याला पाडून घेतलेल्या असतात, त्यामुळे त्या बदलता येतात. करेक्ट. बरं विश्वदादा, आता तुला ह्यांच्याकडनं एक महत्वाचं काम करून घ्यायचंय. ह्यांच्याकडनं ह्यांच्या कामात अजून काय सुधारणा करता येईल, काय करता येईल, म्हणजे अजून काम चांगलं होईल, ह्यावर एक निबंध लिहून घ्यायचाय. अहो मॅडम, मी काय शाळेत जातो का? शाळेत असाल किंवा नसाल, पण जर आपण शाळेत शिकलेली मूल्य विसरायला लागलो ना, तरी असे प्रयोग करावेच लागतात. आणि विश्वदादा, कसं आहे, एकदा निबंध लिहायला बसलो ना की आपल्याला कसा सगळ्या बाजूनी विचार करता येतो, हो की नाही? येस. मला फार आवडलं हे काम. मी नक्की निबंध लिहून घेतो यांच्याकडनं.